नमस्कार. चू ए चू, असं काय झालं ग तुला हे कळायला? हा का आज हा काय झालं? मम्मीला सांगा की मला काय बी माहित नव्हतं की ती त्याचं तोंड बंद केलं होतं आणि ते असं चिटकून ठेवलं होतं. मला काय माहित होतं की ती दोन होते. मला वाटलं की मी मम्मीला विचारते की मम्मी याला बंद करू का? तर मम्मीला काय बी बोलली नाही. तर मी असं बंद करायला गेलो तर मम्मी उगाच मला कावा लागले. ए तो कशाला कावतेस ग? ते बोलत नाही. हा हे मोमोज आहेत का? मोमोजचा कलर असला कसला झालाय? वेज मोमोज आहे ती. हे मग कशाची आहे ती? गव्हाच्या पिठाची. मम्मी आमच्या दोघीच आहे. अजून डबल आता आपल्याकडं मोमो स्टीमर नसल्यामुळं आम्ही ह्या स्टीमर मध्ये चालू केले. आपलं इडली इडली पात्रात. इडली पात्रात चालू केलं. तर दोघं बोलावी लागले आता. सांग की मला कुठं? कोणीवर बोलत नाही. बरं अजून घ्या की भरपूर झालंय. कलर असं कशामुळे दिसायला माहिती का की गव्हाचे असल्यामुळं. गव्हाचे हा, मैद्याचे करत नाहीत का तू? मैद्याची काय करत नाही माहिती का? हा. पचायला जड असते मैदा आणि मला मैदा आवडत नाही. हा मलाच आवडत नाही मैदा. मग आता मोमोज सोबत खाण्यासाठी काय केलं? सॉस. ते बघा असं दाखव गं चूक खाऊन. मोमोज बापरे. काव्याला कळते खरी टेस्ट. आमच्या इकडे बाहेर पाऊस पडतोय. झिम 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 चालू आहे पाऊस. आता पावसाचं पाणी सिंटॅक्स मध्ये भरून आम्ही तेच वापर करतो. किती आलाय का माहित नाही. अर्धा अजून घ्यायचा. हा आणि हे उगा लेकरावाचा नाद आहे. मम्मी मोमोज कर. मी मला आता काय करा, आता मोमोज करा. माझी पाठी दुखायला पण लेकराला मोमोज खायचा म्हणल्यावर दिलं करून. कलर जरी काळा दिसत असला तर गव्हाच्या पिठाचे छान होतात मोमोज. मला आवडतं. होय मऊ लुसलुशीत गरम गरम काढल्या छान होते. होय. आता सॉस सोबत आता ह्याने हेच चालू करणार. मग आता मला एक सांगा, तुम्ही ही आल्यापासून ही मोमोजच्याच नादी लागला होता? आल्यापासून हिनं पण ती चॉपर होतं. चॉपर मध्ये हिनं कोबी खिसून दिला आणि राहिलेले तो का कटाळा आला म्हणजे मोमोज मध्ये काय काय टाकते ती? मोमोज मध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कांद्याची पात, कांदा, पुन्हा गाजर, ढोबळी मिरची, पुन्हा एवढ्या सगळ्याचं असं काय मिक्स करते ती का? काय करायचं असते, लसूण आणि अद्रक वाटून घ्यायचे असते एक साईडला. हिरवी मिरचीचे काप असे मोठे करायचे, छोटे छोटे करायचे, लहान दिसणार नाही असं. आणि चिली फ्लेक्सची एक पुडी लागते, ती पण होते आमच्याकडं. नसलं तरी आपली लाल घरची मिरची असते ना, आपण मिरची वाटायला काळी मिरची ती वाटायला आणलेली वाटायची मोठा जरा चिली फ्लेक्स काय त्याला एवढं काय तेवढं आळायचं लढायचं आहे. हा छान लागायला लागले का? चू दाखव ग जरा चव. छान लागते मला माहित आहे. आधी मध्ये मी देत असते करून. आणि मग काय करायचं असते, अद्रक टाकायची, लसूण टाकायचा, त्याच्यात हिरवी मिरची. मग टाकत असताना त्याच वेळेस सांगावं का? मग मी तुझा व्हिडिओ केला असता. व्हिडिओचं काय नाही, आमचं चालू होतं नंतर आमच्या आठवणीत आलं. हे सगळं टाकायचं व्यवस्थित. सगळ्या शेवटला कांद्याची पात टाकायची मध्ये आणि त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा थोडा. सोया सॉस दाखवू का माझ्याकडं? कारण मी आधी मध्ये लेकरांना काय काय करून देत असते, त्याच्यामुळं हे बघा सोया सॉस. आणि ह्याचा कलर एक असला काळा भोर असतोय की विचारायचं नाही. हे बघा टोपण पण काळा दिसतंय मध्ये, पण हे घातल्याशिवाय चव लागत नाही. आणि मेन महत्वाचं, मी कधी कधी सँडविच करते त्याच्यासाठी. आता चू मोमोज खायला लागल्या. ही जेवणारच का नाही रात्री? मग त्याच्यासाठी विनेगर, हे काय म्हणतात आता, मेयोनीज आहे. मेयोनीज विनेगर मध्ये मेयोनीज. हे मी कधी कधी काय करत असते माहित आहे का, लेकरावाला हे करून देत असते मी. त्याच्यासाठी मशीन पण आणले. मशीन 2,500 ते 3,000 मशीन येते, मी ती पण आणली. कधीतरी कंटाळा आलाच कंटाळा तर
सगळ्यात सोपा पर्याय. असे लहान लहान लेकरं असतात, कधीतरी नवीन म्हणून, कधी पराठे असतात, कधी काय असते. छान छान वास तर छान यायला लागलाय. वास छान येतोय, म्हणजे 100% छान झालेले आहेत. मी बघितले मग अशी माझ्या हाताचा पण वास येते. ओके बाय बाय. अजून कधीतरी मी नवीन काहीतरी करत असताना मी रेसिपी टाकेल, त्यावेळेस बघून घ्या. हे बघ, नवीनच मागला